मार्च महिना म्हणजे कडाक्याचं ऊन, पण आज महाराष्ट्राने निसर्गाचं एक वेगळंच रौद्र रूप पाहिलं। राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अचानक वातावरणात बदल झाला आणि बघता बघता आभाळ फाटल्यासारखा पाऊस बरसला। नुसता पाऊसच नाही तर सोसाट्याचा वारा आणि मोठ्या आकाराच्या गारांनी जनजीवन विस्कळीत केले। विशेषतः अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव जिल्ह्यांना या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येते पुणे कोल्हापूर महामार्गावरून। आज बुधवारी 18 मार्चला दुपारी हरिश्चंद्री गावाजवळ निसर्गाचा चमत्कार आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा एकाच वेळी पाहायला मिळाला। अवघ्या 20 मिनिटांसाठी पाऊस झाला, पण या 20 मिनिटांनी महामार्गाची दैना करून टाकली आहे। पावसाचं पाणी साचल्यानं पुणे कोल्हापूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला। पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद पाडली असून वाहनांच्या तब्बल 5 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गावर गेल्या कित्येक महिन्यांपासून काम सुरू आहे। अर्धवट कामं, ड्रेनेजची सोय नसणं आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे थोड्याशा पावसाचंही रूपांतर तलावत झालं। प्रशासनाचा हा कसला भोंगाळ कारभार, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत। उन्हाळ्यात जर 20 मिनिटांच्या पावसाने ही अवस्था होत असेल तर पावसाळ्यात काय होणार? तर तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिंगवे नाईक परिसरात तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे। इथे पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। नाशिक जिल्ह्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली। शिंगवे नाईक परिसरातील शेतकरी आज अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत। द्राक्ष, कांदा आणि उन्हाळी पिकांचं या गारांमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। रस्त्यावर आणि शेतात गारांचा पांढरा शुभ्र खच पाहायला मिळाला। हवामान खात्यानं अंदाज दिला होता, पण इतक्या तीव्रतेने गारपीट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती। नाशिकच्या ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। मराठवाड्यातही परिस्थिती काही वेगळी नाहीये। बीड जिल्ह्यातील चौसाळा आणि धाराशिवमधील तुळजापूर परिसरात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला। चौसाळा परिसरात दुपारी अचानक पाऊस आला, विजांचा कडकडाट झाला आणि यामध्ये गारपीट सुद्धा झाली। तुळजापूरमध्येही दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी हा पाऊस आनंद देणारा नसून चिंता वाढवणारा ठरलेला आहे। शेतमालांचं नुकसान झाल्यानं बळीराजा आता सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला आहे। आजच्या या आसमानी संकटामुळे हे स्पष्ट झालंय की आपले प्रशासन पावसाळ्यासाठीच काय, पण सध्या अवकाळी पावसासाठीही तयार नाही। महामार्गावर अडकलेले हजारो प्रवासी आणि शेतात उद्ध्वस्त झालेला शेतकरी आज उत्तर मागत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तास राज्यासाठी अजूनही महत्त्वाचे आहेत। दरम्यान नागरिकांसाठी एक आव्हान आहे। विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका। शक्य असल्यास प्रवास टाळा, विशेषतः ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत। शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा। निसर्गाच्या या लहरीपणावर कुणाचं नियंत्रण नाही, पण किमान प्रशासनाने आपली कामं वेळेत पूर्ण केली असती तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।